यंदा यामध्ये सर्वोच्च भागीदारीचा विक्रम देखील कापरोबा वेले संघाच्या नावे आहे, ज्याने या तब्बल 90 धावांच्या भागीदारीचा विक्रम प्रस्थापित केला होता. कुलदीप थले आणि या भावेश पाटील यांनी तो कारनामा केला होता. सुमित पाटील आपण गाडीची चावी घेऊन यायचं आहे. सुमित पाटील सुमित पाटील आपण अक्षय पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे त्वरित. पहिला चेंडू इथे जोरदार अपील आणि पंच सहमत. पहिल्या चेंडू पहिल्या विकेटचा पतन आपण पाहतोय. पहिला फलंदाज बाद होताना 0 भावेश पाटील याची केली संपुष्टात. भाविक पाटील यांच्याकडून एक सोनं संधी. कुठल्याही फलंदाजांनी जर चौकारांची अटॅक पूर्ण केली तर भाविक पाटील यांच्याकडून 40-40 जो ज्यांचा नक्कीच लकी नंबर आहे, 4040 रुपयाचं पारितोषिक त्या फलंदाजाला दिलं जाईल. चौकांच्या हॅट्रिक साठी ते पारितोषिक असणार आहे. त्याचा भाविक पाटील यांचा लकी आकडा आपण बघतो 4 आणि षटकांच्या हॅट्रिक साठी देखील तेच पारितोषिक असणार आहे. धीरज भोईर अर्ली ब्रेक थ्रू मिळून देताना आपल्या संघाला. इथे मात्र मिडऑफच्या डोक्यावरून निघून जातोय. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये शतक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. सूरज भोईरचं चांगलं शतक्षक पाहायला मिळत आहे. अगदी आपण बघितलं तर लॉंग ऑन रिझन मधून लॉंग ऑफ रिझन कडे येताना त्यांनी चेंडू फील केलेला आहे आणि आपल्या संघासाठी मूल्यवान धावा देखील सेव्ह करताना 2 तो पाहायला मिळतोय. 2:34 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला गेलेला आहे. इथे इनफिल्डच्या वरून शतरक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतो आणि दुसऱ्यांदा अशा प्रकारे झेल सूरज भोईराने पकडलेला आहे आणि आणखी एक फलंदाज बाद होताना फसोई 7080 जे कापरोबा वेल या संघाचा. आजच्या दिवसामध्ये अशा प्रकारचा झेल दुसऱ्यांदा पकडताना आपण बघूया सूरज भोईर या शतरक्षकाला. तर हा झेल देखील आपण बघितला तर अगदी लो झेल होता, मात्र तो चांगल्या प्रकारे त्याने पकडलेला आहे. कारण या प्रकारचे झेल खूपच अवघड असतात, मात्र हे काम आता मात्र सूरज भोईरसाठी सोपं होताना पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर कुंदन पाटील आता मात्र मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळत आहे. आता कुंदन याला सर्व बंधने झुगारून द्यावी लागतील, कारण वेले संघाची अवस्था थोडीशी बिकट आपण पाहतोय. तर 2 फलंदाज संस्थेत गमावले ते वेले संघाने आणि इथून आता मध्ये एक भागीदारी करावी लागेल. एखाद्या फलंदाजा अँकर रोल देखील निभावावा लागेल. एक सन्मानजनक स्कोर पर्यंत जर वेले संघाला पोहोचायचे असेल तर एक पार्टनरशिपची आवश्यकता आहे. न्यू बॅटर कुंदन पाटील सामना केलेला धीरज भोईराचा. स्विंग अँड मिस आडवी बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ निघून जातो या विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. इथे मात्र चेंडूला फेरकावून दिलेला आहे. उंच लांब नाही. सूरज पुन्हा एकदा चेंडू खाली या आणि आणखी फलंदाज जावे लागली. तर मात्र तंबूच्या असायला कुंदनवर बंधन येतं, कारण सूरज भोईर चेंडू खाली आला होता आणि तिसरा फलंदाज बाद होताना इथे मात्र आपण बघतोय फसोया 7080 जे कापरोबा वेल या संघाचा.
खूपच खराब सुरुवात आपण बघतो वेले संघाची फलंदाजी करताना. भावेश पाटील शून्यावर बाद झाल्यानंतर दर्शन पाटील आणि कुंदन पाटील हे देखील बाद होऊन बॅलोमध्ये परतलेले आहेत आणि नवीन फलंदाज आता मैदानामध्ये या विलास पाटील होते. या षटकामधील शेवटचा चेंडू आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत धीरज भोईर याने आणि 3 विकेट देखील प्राप्त केलेल्या आहेत. स्कोर ऑफ द विकेट चेंडू ठेवलेला आहे मिडविक रिजन मध्ये. या चेंडू ट्रॅव्हल होतो या फील्ड केला जातोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज विराज पूर्ण करतो. या 2 धावांनी वेले संघाची धावसंख्या पोहोचते ती या पहिल्या षटकात समाप्तीनंतर 4 वर 3 बाद 4 अशी नाजूक स्थिती पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आम्हाला प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे ज्या ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर केलेल्या आहेत स्वर्गीय किसन बालू पाटील यांच्या स्मरणार्थ आकाश किसन पाटील साहेबांच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय ज्या ट्रॉफीज आहेत त्या मला स्वर्गीय किसन बालू पाटील यांच्या स्मरणार्थ आकाश किसन पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले आहेत. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाची जी ट्रॉफी आपण पाहतोय त्या मला नयन गोपीनाथ म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहे. त्यानंतर शिस्तबद्ध संघासाठी देखील एक ट्रॉफी असणार आहे ज्या मला विनायक श्रीधर पाटील साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहे. कुमार पाटील इथे मात्र आणखी एक फलंदाज बाद होताना पूर्णपणे वातात आपण बघतो या वेले संघाची पूर्णपणे या घसरगुंडी उडालेले कारण टॉपरचे 4 फलंदाज अगदी संस्थात बाद झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर पाहायला मिळते ती 4 बाद 4. अतिशय नाजूक स्थिती सध्या आपण बघूया फसोया 7080 जे कपडे वेले या संघाची. न्यू पॅटर्न आता मध्ये अनिकेत पाटील खंडू डॉन ज्यांनी याच मैदानावर वेले प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स केलेला होता. प्ले ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सीरीजचा पारितोषिक त्यांनी पटकावला होता. आज जर टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी खूपच निराशा केलेली आहे. खरं तर आपण बघितले जी अपेक्षा केली गेली होती घरच्या मैदानावर त्या फलंदाजाने चाहत्यांचा अपेक्षा भंग केलेला आहे. धीरज याने पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाज बाद केले होते आणि कुमार यांनी देखील आता मात्र 1 विकेट प्राप्त केलेला आहे. कुमार पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामनावीर फलंदाज अनिकेत पाटील 4 बाद 4 अशी स्थिती आपण पाहतोय सध्या.
इथे मात्र बाहेरचा चेंडू आणि बाहेरच केलेला एक्स्ट्रा कोरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो या डीप एक्स्ट्रा कोरीमधून सीमा पार चौकार. या चौकाराने या स्वतःचा अकाउंट ओपन केलं फलंदाज अनिकेत पाटील आणि चौकाराने संघाची धावसंख्या धावपैकी पाहायला मिळते ती 8 धावा. अशा प्रकारे फलंदाजी करावी लागेल अनिकेत पाटील याला, कारण वेळे संघ अडचणीत सापडला आणि अडचणीतून त्याला संघाला सावरावं लागेल. अनिकेत पाटील कडे क्षमता आहे नक्कीच. आपण पाहतो वेल प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये या त्याने विथ बॅट विथ बॉल चांगली कामगिरी केली होती. रिवर्स फटका पॉइंट रिझन मधून चेंडू दन करून निघून जातो सीमा बार. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. नक्कीच आणि चौकारांच्या हॅट्रिक साठी 40 अर्थात 4040 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र जाहीर झालेलं आहे. भाविक पाटील साहेबांकडून हे पारितोषिक दिलं जाईल. 2 चौकार तर आलेले आहेत आणि तिसरा येईल का पाहावं लागेल. 4चा आकडा आणि 4040 अर्थात 4040 रुपयाचं पारितोषिक पटकवण्याची संधी इथे मात्र अनिकेत पाटील खंडू डॉन कडे आलेले आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना 12 धावा. फाईन केल्याचा प्रयत्न होता. एक हलकासा अपील मात्र पंच संमत नाहीत. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. लेगपासचा इशारा पंचाकडून येतोय. बॅट आणि या चेंडू मध्ये संपर्क नाही. या सिंगल संघाची धावसंख्या 13 धावा. 4 फलंदाज बाद झालेल्या त्या धावसंख्या 13. इथून देखील जग आपला वेल संघ चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतोय, कारण चांगली जोडी मैदानामध्ये खास करून अनिकेत पाटील कडून भरपूर अपेक्षा असणार आहेत. इथे मात्र फांड करण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातो विकेट कमीच्या हातामध्ये. खूपच सफल झाला होता आपण पाहतो या विराज पाटील. यानंतर विधी 667 जर्मन पिंपळा संघाने रिपोर्टिंग करायचे आहे. तर यानंतर या संघ विजय संघ विपक्ष पिंपळास पुढील सामना असणार आहे. आणि इथे या फलंदाज बाद विराज पाटील बाद होऊन बॉलमध्ये परतताना या स्पर्धेमध्ये आपण बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरच्या आकर्षक ट्रॉफीज पाहतोय, ज्या आम्हाला स्वर्गीय मदन मारुती पाटील आणि स्वर्गीय प्रेमा बालकृष्ण भोईर यांच्या स्मरणार्थ ॲडव्होकेट परेश छगन पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केल्या गेल्या आहेत. त्यानंतर त्यांच्या माध्यमातून बायसायकल स्पोर्ट्स सायकल देखील पाहतोय, ज्या आम्हाला ॲडव्होकेट परेश छगन पाटील साहेबांनी स्पॉन्सर केलं. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी बेस्ट फिल्डरसाठी देखील आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि मॅन ऑफ द सीरीजसाठी ट्रॉफी आपण बघतोय, जी ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय अनंत पांगले पाटील यांच्या स्मरणार्थ राहुल अनंत पाटील आणि रोहन अनंत पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली आहे. तसेच त्यांच्या माध्यमातून LED देखील मॅन ऑफ द सीरीजच्या स्वरूपामध्ये पाहतोय, ज्यामुळे स्वर्गीय अनंत पांगले पाटील यांच्या स्मरणार्थ राहुल अनंत पाटील आणि रोहन अनंत पाटील यांनीच आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे. आर्यन भोईर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या 13. इथे ऑन साइडला मिड रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. काउगर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक जो ते चेंडू फील करेल तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतोय. वेलकम धीरज पाटील सारंगाव, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. हार्ड हिटर धीरज पाटील वेलकम. गोल्डन षटकार ठोकण्याचा विक्रम देखील त्याच्या नावे आहे. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. लेग बॅटचा इशारा पंचर करून येतोय. धावसंख्या सिंगल पोहोचते ते 15 वर. अतिशय खराब स्थिती आपण पाहतो वेल संघाची पाहताना. त्याचं कारण धीरज भोईरचं षटक, ज्या षटकामध्ये पूर्णपणे त्याने बंबेर उडवली होती ती वेल संघाच्या फलंदाजांची. 3 फलंदाज त्यांनी बाद केले होते.
रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र जबाबदारीने खेळावं लागेल अनिकेत पाटील आणि सर्वेश पाटील यांना. या जोडीला आता मात्र पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल. पूर्णपणे मदार आता या जोडीवर येऊन ठेपलेले आहे. इथे मात्र लॉफ केला चुकीला लॉफलेट फटका मात्र क्षेत्ररक्षक सूरज भुईर सेफ तिसरा झेल त्याच्या माध्यमातून पकडला जातोय आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना वेले संघाचा 6वा अनिकेत पाटीलाची गेली संपुष्टात. अक्षय पाटील टेन्स मध्ये आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट निराशा पाहायला मिळते. ज्याप्रमाणे वेले संघाने कामगिरी केली आणि अक्षय पाटील कदाचित मनात विचार करत असतील की वेले संघाची खेळाडूंनी जो दुपारचं जेवण केलं तो जेवण त्यांना करायचा नव्हता. नक्कीच आपण पाहतोय या वेले संघ पूर्णपणे इथे ट्रबल करताना संघर्ष करताना आपण पाहतोय. वेले संघाचे खेळाडूने जे मटन खाल्लंय मात्र त्या मटन मुळे त्यांना आता विजयाचं बटन शोधणं थोडंसं अवघड जात आहे. इथे मात्र प्लेअर मिस पंचांचा इशारा वाईट अव्वल धाव वाईट चुरपणे बुडत्याला गाडीचा आधार धावा यानं खूप महत्वाचं आहे. आणि इथे मात्र फिल्डिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचाचा जो निर्णय आहे त्या निर्णयाला शतरक्षण करताना संघाने आव्हान दिलेलं आहे. ऑनफिल्ड पंचाचा निर्णय कायम असणार आहे. व्हाईट आपण पाहतो आणि अवंत धामीने आता मात्र वेले संघाच्या धावसंख्येमध्ये देखील भर पडते. धावसंख्या 16. वाईट वारकार हा चेंडू मात्र चांगला आहे आणि इथं मात्र आता ऑनफिल्ड पंचाने रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट साठी. फेर डिलिव्हरी आपण पाहतोय. इट्स फेर डिलिव्हरी हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. लॉर्ड फुटात चेंडू एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मिस फील्ड पाहायला मिळते आणि 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. तिसरी धावीसाठी एक मानस होत मात्र धाडस केलं जात नाही. या 2 धावी संघाची धावसंख्या 18. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 चेंडू आणि 18 धावा आणि इथून 6 चेंडूमध्ये 18 धावा कुठून काढल्या तर मात्र एक चांगली धावसंख्या वेले संघाची पाहायला मिळेल. 18 किंवा जास्त धावा इथून मात्र वेले संघाला जोडावे लागतील कारण आतापर्यंत आपण बघितलं तर 18 चेंडूचा खेळ चाललेला नाही. बरोबर 18 धावा फसो या 7080 जग आपल्या वेले संघाने आपल्या धावफलकावर जोडलेले आहेत.
सर्वेश पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे. सारंगावचे हार्ड हिटर धीरज पाटील यांच्याकडून षटकांची जर हॅट्रिक केली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि 40-40 नक्कीच आपण बघतो भाविक पाटील यांच्याकडून देखील चौकारांची किंवा षटकांची हॅट्रिक केली तर 40-40 अर्थात 4040 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इथे मात्र हुक केलं चिरूला आणि लॉंग लेग रिझल्ट मधून चिरू निघून जाते सीमा पार 4 धावांसाठी चौकार. इथे मात्र मिस टाइम फटका झेल होण्यासारखी संभावना नाही. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धावेसाठी प्रयत्न नसणार आहे. वेले संघाची धावसंख्या 23. शेवटचे षटक मार्गस आणि शेवटच्या षटकामधील शेवटचे 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. आपण सामना बघतोय दिशांत पाटील फॅम टीम फसोई 7080 जगोपरा वेले विपक्ष मोसम पाटील फॅम टीम अप्पालवन गावदेव भरूड या दोन संघामध्ये विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, शफल खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल रन्स लेग बादचा इशारा पंचाकडून येतोय. इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील येणाऱ्या 3 चेंडूमध्ये, कारण इनफ टोटल धावफलक पाहायला मिळत नाहीत. फक्त धावा पाहायला मिळतात त्या 24 धावा. मिनी हेलिकॉप्टर आपण पाहतो डाऊन द ग्राउंड फटका केला. एक धाव तो पूर्ण केली जाते, दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न आणि 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण. या 2 धावांनी वेली संघाची धावसंख्या पोहोचते ते 26 वर 26. या स्पर्धेमध्ये निचांक धावसंख्येचा दुर्दैवी विक्रम देखील 14 धावांचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि तो देखील विक्रम आपण बघितला तर स्थानिक संघ फसोई 7080 गावदेव वेल बी संघाच्या नावे आपण पाहिला होता, जो संघ 14 धाव्यांवर गारद झाला होता. हो केले चेंडूला लॉंग लेग रिझन मध्ये आणि हा चेंडू देखील निघून जातो सीमा पार. धाव मिळेल 4 चौकार. या चौकारांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 30 वर. एक सन्मानजनक स्कोरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच सर्वेश पाटील करतोय, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले आहेत. अनेक पाटीलच्या बॅटमधून देखील 2 चौकार आले होते आणि इथे मात्र आपण पाहतोय सर्वेश पाटीलच्या बॅटमधून देखील दुसरा चौकार पाहायला मिळतोय. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू, या चेंडू एक मोठा फटका खेळावा लागेल सर्वेश पाटील याला. मात्र मोठा फटका खेळू शकला नाही. कव्हर रिझल्ट मध्ये झेल आणि सर्वेश पाटील याचा समाप्त होतोय खेळ. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा देखील खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये या वेली संघाने आपल्या धावा जोडल्या, त्या एकूण 30 धावांनी 31 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आपल्याला गावदेव भरूड या संघासमोर. या स्पर्धेमध्ये मित्र आपण प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे ज्या ट्रॉफीज पाहतोय त्यामुळे स्वर्गीय किसन बालू पाटील यांच्या स्मरणार्थ आकाश किसन पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केल्या गेल्या. त्या चतुर्थ क्रमांकाची जे ट्रॉफी आपण बघतोय ज्यामुळे नयन गोपीनाथ म्हात्रे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. त्यानंतर या स्पर्धेमध्ये या शिस्तबद्ध संघासाठी देखील ट्रॉफी आपण बघतोय जे आम्हाला विनायक श्रीधर पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. त्यानंतर बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी आपण ट्रॉफीज पाहतोय ज्यामुळे स्वर्गीय मदन मारुती पाटील यांच्या स्मरणार्थ आणि स्वर्गीय प्रेमा बालकृष्ण भोईर यांच्या स्मरणार्थ ॲडव्होकेट परेश छगन पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले. त्यानंतर बेस्ट बॅटर आणि बेस्ट सायकल देखील ॲडव्होकेट परेश छगन पाटील यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी स्पॉन्सर केले गेले आहेत. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज आपण बघतोय जी ट्रॉफी आम्हाला तसेच LED स्वर्गीय अनंत पांगले पाटील यांच्या स्मरणार्थ राहुल अनंत पाटील आणि रोहन अनंत पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. यांचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. तर ते बेस्ट फिल्डरसाठी देखील ट्रॉफीज असणार आहे जी जे कपरे क्रिकेटला विवेले यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
छत्रसिंग सजवण्याच्या तयारीमध्ये आता मात्र वेले संघ आपण पाहतोय आणि आपल्याला गावदेव भरुडी संघाची सन्मानजोडी मैदानामध्ये उतरण्याच्या तयारीत सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायचे आपल्याला गावदेव भरुडी या संघाने लक्ष ठेवलं गेलं ते 31 धावांचा सरासरीचा विचार केला तर 7.96 सरासरीने प्रति षटकामागे धावा करावे लागतात आपल्याला गावदेव भरुडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आपण सामना बघूया. मौसम पाटील फेम टीम अप्पेलन गावदेव भरुडी विपक्ष दिशान पाटील फेम टीम पसोया 7080 या जगहर वेल या दोन संघामध्ये 31 धावांचं लक्ष आहे आणि 31 या लक्ष्याचा पाठला करण्यासाठी आता मध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये येताना आपल्याला पाहिलं स्वर्गीय हरिश्चंद्र बालू पाटील व स्वर्गीय किसन बालू पाटील खेळाडू कक्षाकडून धीरज भुईर आणि त्याच्या समोर त्याचा सकर फलंदाज कल्पेश भुईर जोडी मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळत आहे. कुंदन पाटील एक सोळा संधी आहे. कुंदन पाटीलांनी जर सुरू मारून जल पकडला डाय मारून जल पकडला तर तब्बल 1111 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि सिंपल जल पकडला तर मात्र फक्त 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हा डेटर आपण बघतो सारंगाव संघाचा धीरज पाटील याच्याकडून. पहिला चेंडू आपण पाहतोय इथे मात्र एक रिस्की रन्स फलंदाज पूर्ण करतात. पहिला चेंडू एक धाव पूर्ण केलेला फलंदाज धीरज भोईर ऑफ द मार्क होताना अकाउंट ओपन होतोय भरुडी या संघाचा आणि वेली संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने जर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर भाविक पाटील यांच्याकडून 40 4040 रुपयाचं पारितोषिक त्या गोलंदाजाला दिला जाईल. विकेट हॅट्रिक साठी देखील पारितोषिक असणार आहे. फ्री केलेला चेंडूला फ्लिकचा फटका मध्ये शतरक्षक दूर आहे. दोन शतरक्षक विराज पाटील चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावांनी कल्पेश देखील आपलं खातं उघडतोय. भरुडी संघाची धावसंख्या 3. 31 धावांचं एक माफक लक्ष आपण बघतोय आणि माफक लक्ष जर अवघड बनवायचं असेल तर मात्र अर्ली ब्रेक थ्रू मिळवावं लागेल. विकेट काढावे लागतील आणि धावा देखील रोखाव्या लागतील. खरं तर वेले संघासाठी खूपच अवघड आहे. मात्र या मैदानावर 35 धावा देखील डिफेंड केल्या गेल्या हे देखील विसरून चालणार नाही. मॅच टाइम फटका चेंडू मध्ये शतरक्षक चेंडू खाली चर्चा जी रंगली होती तर या मैदानात 5 षटकामध्ये 35 धावा देखील डिफेंड केल्या गेल्या. इथे मात्र सिंपल झेल पकडलं 200 रुपयाचं पारितोषिक मॅच नंतर दिलं जाईल.
कुंदन पाटील यास हाडिटर सारंगाव धीरज पाटील यांच्याकडून. कांगारी लोअर फील्डर चेंडू बॉल केला चेंडूला आणि झेल आणखीन एक फलंदाज फेल आणि आता मध्ये विकेट हॅट्रिक होणार. विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर भाविक पाटील साहेबांकडून देखील 40-40 अर्थात 4040 रुपयाचं पारितोषिक अनिकेत पाटील याला दिलं जाईल. नक्कीच आम्ही उल्लेख करत होतो की या मैदानात 5 षटकांमध्ये 35 धावा देखील डिफेंड केल्या गेलेल्या आहेत आणि तो आवाज कदाचित वेले संघाच्या कानापर्यंत पोहोचलेला आहे आणि आता मात्र वेले संघ देखील चार्ज होताना पाहायला मिळतं. ही या धावा ते डिफेंड करू शकतात हे अनिकेत पाटील खंडू डॉन याने दाखवून दिलेलं आहे. डॉन को पकडणं मुश्किल नाही, नामुमकिन आहे. हे वेले प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं होतं. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अनिकेत पाटील झाला होता. खंडू डॉन या नावाने तो फेमस आहे आणि डॉनने नक्कीच चांगली कामगिरी केली. डॉन कधी रॉंग नाही होता हे त्याने दाखवून दिलं आणि एक विकेट आता प्राप्त केला. विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर भाविक पाटील यांच्याकडून 40-40 अर्थात 4040 रुपयाचं पारितोषिक अनिकेत पाटील याला दिलं जाईल. विकेट हॅट्रिक वर गोलंदाज अनिकेत पाटील पाहायला मिळतोय. इथे मात्र विकेटची संधी हा झेल पकडलाय आणि विकेट हॅट्रिक पूर्ण केली अनिकेत पाटील याने. भाविक पाटील यांच्याकडून 40-40 अर्थात 4040 रुपयाचं पारितोषिक देखील इथे मात्र पटकवताना आपण बघा अनिकेत पाटील. चेतन पाटील कोटक किंग या नावाने फेमस आहे आणि किंग चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. चाळीस रुपयाचं पारितोषिक आमच्या होम बॉक्स मध्ये जमा झालं. भाविक पाटील साहेबांच्या माध्यमातून जे पारितोषिक जाहीर केलं गेलं होतं ते पारितोषिक देखील अनिकेत पाटील याच्यासाठी आमच्या कॉम बॉक्स मध्ये जमा झालेलं आहे. पुन्हा जर झेल पकडला कुंदन याने तर कुंदनच्या त्या झेलासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. भाविक पाटील साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक दिलं जाईल. अगोदर अनिकेत पाटील साठी 4040 नक्कीच आमच्या कॉम बॉक्स मध्ये जमा झालंय पारितोषिक. न्यू पॅटर आर्यन बोईली इथे मात्र इनफिल्डच्या वरून हा चुनू अडवण्याचा प्रयत्न मात्र या चुनू निघून जातो सीमा पार चौकार. संघाची धावसंख्या बरोबर संघाची आपण पाहतोय 31 लक्षाचा पाठा करून 7 धावा. अनिकेत पाटील यांनी या स्पर्धेमधील विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केलेला आहे. विक्रम प्रस्थापित केलेला आणि या विक्रमसाठी भाविक पाटील साहेबांकडून त्याला 4040 रुपयाचं पारितोषिक देखील आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये जमा झालेलं आहे. धावसंख्या 7 आपण पाहतोय. 7 वर 3 फलंदाज बाद झालेले आहेत.
कंपेअरिंग तुलना जर केली तर धनाजी पाटील सांगतात की पहिल्या इनिंग मध्ये वेले संघाचे देखील 3 फलंदाज 4 धावसंख्येवर बाद झाले होते आणि इथे आपण पाहतो 7 धावसंख्येवर भरोडे संघाचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सुजल मात्र येतोय. कधी कधी लव स्क्रीन सामने देखील आपण पाहतो या रंगतदार होतात. आपण पहिल्या षटकामध्ये उल्लेख केला होता की 5 षटकामध्ये 35 धावा देखील डिफेंड केल्या गेल्या होत्या आणि इथे 31 धावा देखील डिफेंड केल्या जाऊ शकतात. इथे छोट्या बॅकचा वापर करून चेंडू खेळलेला इष्टागोर रिझन मध्ये दुसरी धाव फलंदाज पूर्ण करतात. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केल्या आहेत आणि 2 धावांनी भरोडी संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 वर. आव्हान 31 धावांचा 31 या लक्षाचा पाठलाग आपल्याला गावठी भरोडी संघ करताना. सुजल मात्र व्याबॅटच्या टोकावरून वळताना सामनावीर फलंदाज अरेन भुईर. इथे फुलटा चेंडू होता 20 मिल पाहायला मिळते इष्टांच्या मागे इष्टेक्षकाकडून आणि या 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलने भरोडी संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना 10 धावा. आपण सामना बघूया दिशांत पाटील फॅम टीम पोसोये 7080 ज्याको आपला वेल विपक्ष मोसम पाटील फॅम टीम अप्पेलोन गावदेव भरोडी या 2 संघामध्ये 31 धावांचं लक्ष्य आहे. लॉर्डफोर्ड चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न शतक विराट चेंडू खाली आणि आणखी एक विकेटचा पतन. फलंदाजांना जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. पोसोई 7080 च्या आपल्या वेला संघ नेव्ह बॅटर आता मत मैदानामध्ये येतोय या भरोडी संघाकडून विजय पाटील. धीरज भोईर आणि विजय पाटील संघाची धावसंख्या 10 इथून 21 धावांची अजून आवश्यकता आहे. 15 चेंडूचा खेळ शेष आणि 15 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. विराज पाटील यांनी 2 झेल पकडल्यात अतिशय चांगले झेल. त्यानंतर कुंदन पाटीलच्या माध्यमातून देखील 1 झेल पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर इथे आपण बघितलं तर होता किंग चेतनच्या माध्यमातून देखील 1 झेल बघायला गेला होता. इथे मात्र बाहेरचा चेंडू बाहेरच केलेला आहे. हा खराब क्षेत्ररक्षण स्वाती वर्क चेंडू निघून जातो सीमा पारला. 4 धावांसाठी 1 टू काउंट चौकार. तुम्ही शतक्षण कराल तर स्वतःच्या पायावर जात संघाच्या पायावर देखील डोंडा मारून घेतल्यासारखं आहे. या चुका मात्र इथून टाळाव्या लागतील. धावसंख्या 14 धावा. इथे मात्र स्कोर विकेट चेंडू खेळलेला विराज तिथे सज्ज चांगले शतक्षण पाहायला मिळते. या अगोदर 2 झेल देखील विराज पाटील याने पकडलेले आहेत. आत्मविश्वास त्याचा वाढलेला आहे. 1 सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 व 16 धावांची इथून अजून आवश्यकता आहे. 13 चेंडूचा खेळ शेष आहे. 13 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. विधी 667 जर्मन पिंपळा संघ संघटक आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. यामध्ये विजय संघ विपक्ष पिंपळस नेक्स्ट मॅच पुढील सामना पाहायला मिळेल. त्यानंतर जर्मन एकता सारंगाव संघाने देखील आपली उपस्थिती दाखवायची आहे. त्याने देखील रिपोर्टिंग करायची आहे. इथे एक धाव फलंदाज पूर्ण करतात.
सिंगल संघाची धावसंख्या भरुडी संघाची पोहोचते या 16 वर. 2 षटकाचा खेळ समाप्त. 2 षटक समाप्त धावसंख्या 16. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 15 धावांची आवश्यकता आहे. दोन षटकांची समाप्त धावसंख्या 16 आपण पाहतो या 12 चेंडूमध्ये 16 धावा झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. मात्र अजूनही सामन्याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही. कुठलाही संघ सामना जिंकू शकतोय. 50-50 अवस्थेमध्ये हा सामना पाहायला मिळतो. ज्याप्रमाणे खेळ होतोय, ज्याप्रमाणे फलंदाजी केली जाते, ज्याप्रमाणे या गोलंदाजी क्षेत्ररक्षण केलं जाते, तर हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत देखील जाऊ शकतोय. बारा चेंडूमध्ये इथून अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे आणि आता मध्ये तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज तसं 7080 जग आपला वेले संघ पृथ्वी पाटील. पृथ्वी पाटील ज्याने या सावंत स्पोर्ट्स सावंत आयोजित उपसर्व चषकामध्ये डीटी गाव भिनार येथे विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. ज्येष्ठ संघटनेमधील ती 7वी विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली होती. इथे मात्र लॉफुल टच चेंडू बाहेरचे चेंडू आणि बाहेरच केलेला चेंडू निघून जातो या बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून सीमापार चौकार. खराब चेंडू आणि त्याचा योग्य समाचार. इथे ऑन साइड मेडिकल रिझन मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. विराज पाटील तिथे सज्ज आहे. फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाज. धावसंख्या 21. 31 या लक्ष्याचा पाठलाग आपल्याला नागावती भरुडी संघ करताना आपण पाहतोय. जो मेसफिल्डला केला गेलेला या नक्कीच सुमित पाटील कडून चौकार तो कदाचित या सामन्याचा टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतोय. मात्र अजूनही संधी आहे वेले संघाला. चांगली गोलंदाजी केली तर ह्या डावा देखील डिफेंड होऊ शकतात. यावेळी खराब चेंडू आणि आणखीन देखील चूक केली जाते. इथे मात्र वाट चेंडू सीमापार चौकार देवी देखील घेतलेला आहे. चुकांवर चुका केल्या जातात. याबद्दल चेंडू देखील बाहेर चेंडू हाताला गेला होता आणि त्या चेंडू देखील चौकार आणि इथे देखील खराब चेंडू हाताला गेला होता. या चेंडू देखील चौकार पाहायला मिळतोय. जी मेहनत खरं तर अनिकेत पाटील आणि सुजल म्हात्रे यांनी केली होती त्याच्यावर पाणी या फेडण्याचं काम पृथ्वी पाटील करताना पाहायला मिळतोय. इट्स फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. यावेळी फुलटा चेंडू आणि हा चेंडू निघून जातो. स्केअर ऑफ द विकेट स्क्वेअर रिजन मधून सीमा पार षटकार आणि हा सामना देखील इथून जिंकलेला आपल्याला गावदेव भरुडे संघाने अभिनंदन.